हाय, मी अस्मी. सकाळी सकाळी माझ्या वानर सेनेबरोबर मीही आज फ्रेश झाली. कारण रोज मला असं टाईमच नाही भेटत फ्रेश व्हायला सरळ. कारण त्यांची गडबड, त्या जात असतात, मग आवरायचं, गोंधळ, मग ब्रेकफास्ट, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. आणि कालच्यासारखा आजही मला ब्रेकफास्ट आयता भेटला होता नवऱ्याकडून. कारण आल्या आल्या नवऱ्याने माझा ब्रेकफास्ट बनवला होता आणि तोच मी खाल्ला. आणि ॲक्च्युली रात्रीही मी मॅगीच खाल्ली आणि सकाळीही मॅगीच खाल्ली. नंतर दुपारी मी असं काहीतरी करत होती, म्हणजे फेसपॅक लावत होती, तर अंशू इतकं बघत होती, तिला समजत नव्हतं काय चालू आहे आणि तिने स्वतःलाही लावून घेतला शेवटी. कारण ती खूप मला हे करत होती, मम्मा 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 म्हणून मी लावला तिला. पण पहिल्यांदा ना ती खूप थंड लागलं, कारण ती होती मुलतानी मिट्टी आणि मी तिला लावल्यानंतर तिला इतकं थंड झालं की नंतर ती दुसऱ्या वेळेस लावूनच घ्यायला तयार होत नव्हती. मग लाडूही बोलली की मलाही पाहिजे. मग लाडूलाही लावायला बोलवलं, पण लाडू पहिला तर तयारच होईना आणि नंतर आल्यावर बोलली मम्मा थोडंसं, मम्मा थोडंसं. मग मी तिलाही अशा 2 मांजरासारख्या 2 मिशा काढल्या आणि तीही खुश झाली. मग पण ते सुकेपर्यंत त्या दोघींना दम निघला नाही हां. त्याच्या आधीच त्यांनी सगळं पुसून टाकलं. पण हे सगळं झालं आणि दुपारी असा मूड खराब झाला. अंशूला खूप ताप आला. ॲक्च्युली पहिला किट्टूला ताप आला होता आणि तिच्यामुळे मग तो अंशूलाही आला. पण मग लगेच तो ताप तिथेच ठेवून त्यामध्येही त्या दोघींनी खेळ शोधला आणि किट्टू डॉक्टर झाली होती. नंतर संध्याकाळी ताप वगैरे कमी झाल्यावर आम्ही अशी छान छान तयार होऊन ना कन्यापूजनसाठी गेलो होतो. कारण त्या दोघींनाही माझ्या फ्रेंड्सनी इन्व्हाइट केलं होतं. मग तिकडे गेलो आणि तिकडे छान असं कन्यापूजन वगैरे केलं. आणि अंशूला जेव्हा ही चुनरी दिली ना, तेव्हा मला तिचा व्हिडिओ काढायचा होता. पण काय आहे, मॅडम आमच्याकडे बघायला तयारच नाहीत. खूप वेळ ट्राय केला की ती बघेल बघेल बघेल, पण ना, मॅडम खायच्याच नादात होत्या. मग काय त्यांना खायला खाऊ घातलं छान आणि नंतर तिथे आला होता दादा. आणि दादा तर आज आमचा काही लंगूर बनला होता. लंगूर म्हणजे त्या कन्यापूजनमध्ये एक मुलगा लागतो, त्याला लंगूर म्हणतात. सो तो होता. त्यामुळे मग दादाकडेच बसून भाव खायला चालू होतं मॅडमांचा. माझ्याकडे बघत पण नव्हती. मी खूप वेळा बोलवलं. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.